नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. नुकतीच सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये, काही तासांमध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे उपमुख्यमंत्री पदासाठी. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा सगळा करणार आहेत आणि संपूर्ण राज्याचा कार्यभार सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये त्या सांभाळताना पाहायला मिळणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचं निधन झाल्याच्या नंतर इनमीन तिसऱ्याच दिवशी हा शपथविधी करणं किंवा इतक्या तातडीनं उपमुख्यमंत्री पद कुणावरती तरी सोपवणं हे खरंच गरजेचं होतं का? आणि स्वतः अजितदादांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा वहिनींनी हे पद घेण्यासाठी थोडी घाई केली आहे का? अशा अनेक टीका ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती सुरू असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. तर या सगळ्यामध्ये सत्ताधारी जे पक्ष आहेत म्हणजे भाजप असेल किंवा स्वतः राष्ट्रवादी असेल अजितदादांची, त्यांच्याकडून मात्र त्यांनी जे काही केलेलं आहे, सुनेत्रा वहिनींचा जो निर्णय तो योग्य असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य या सगळ्यामध्ये न जाता या बाजूच्या ज्या दोन्ही बाजू आहेत या सगळ्या मतांवरच्या, त्या आपण जाणून घेणार आहोत आणि दोन्हीकडे जर नेमकं काय मतमतांतर आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर दोन्ही बाजूचे प्रतिनिधी म्हणून 2 गेस्ट सध्या स्टुडिओमध्ये आहेत. अर्थात माझ्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवलेले धनंजय जाधव आहेत, जे अनेक वर्ष नगरसेवक सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये राहिलेले आहेत. दुसरीकडे रेखा कोंडे आहेत, ठाकरे गटाच्या नेत्या आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिली आपण पॉझिटिव्ह बाजू थोडीशी जाणून घेऊयात. पहिल्यांदा मी येते धनंजय जाधव तुमच्याकडे. काय सांगाल एकंदरीतच घाई झाली असं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वाटतं का, की तुम्हाला वाटतं हे सगळं जे काही होतंय हे योग्य आहे, या स्पीडनी व्हायला पाहिजे होतं? तर माझं सुरुवातीचं एक वाक्य आहे, की जे काय घडतंय ते योग्य आहे. सुनेत्राताईंनी जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य निर्णय आहे. आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, ऐकतो, की युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. त्याच पद्धतीनं राजकारणामध्ये काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कठोर व्हावं लागतं. त्या ठिकाणी तुमच्या भावना, नातं, गोतं किंवा वेळ ह्याचा विचार कधीही न करता तुम्हाला पुढे यावं लागतं. याचं कारणच आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्राची सेलिंग म्हणजे लार्जेस्ट मोठी 2 नंबरची पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये पवार घराण्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे अजितदादा पवारांनी पार्टी सांभाळली नव्हे, तर वाढवली आहे. हे वाढवत असताना आमदार वाढवलेत, खासदार वाढवलेत, पार्टी मोठी केली आहे. आणि आत्ता अजितदादा गेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एवढंच नव्हे, तर नेत्यांमध्ये सुद्धा चुळबुळ चालू झाली, की "अरे, आता काय होईल?" असं असताना मला खरं तर अभिमान वाटतो, की हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि महाराष्ट्राची आमची एक भगिनी पुढे येते आणि या राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री बनते. हा खूप मोठा म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणण्यापेक्षा हे खूप चांगलं घडलेलं आहे, की जेणेकरून ते आता ते मंत्रिपद स्वीकारतायत. ते कार्यकर्त्यांना सांभाळतायत, ते आमदारांना धीर देतायत, ते खासदारांना धीर देतायत आणि मी पुढे आहे, पार्टी आपल्याला पुढे न्यायची. यासाठी ते पुढे आलेत आणि ते स्वतःहून पुढे नाही आल्या, तर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, ती केंद्रीय वर्किंग कमिटी आहे, त्याच्यामध्ये तो निर्णय झालेला आहे. त्या निर्णयानुसार त्यांनी ते पुढे आलेत. ह्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. कारण पार्टी खूप मोठी आहे. पार्टी जर सांभाळायची असेल, तर राजकारणामध्ये तुम्हाला अ, भावना वगैरे सगळ्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि पुढे यावं लागतं. आज महाराष्ट्रामध्ये जी ही घटना घडली आहे, अजितदादा जाण्यानं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. फक्त राजकारणच नव्हे, क्रीडा क्षेत्र असेल, उद्योग असेल, अनेक क्षेत्र आहेत, की त्याच्यामध्ये दादांचं काम होतं आणि असं वाटायला लागलं होतं, की अरे आता अजितदादा गेल्यानंतर काय होणार? परंतु या महाराष्ट्राने दिलेल्या हाकेला सुनेत्राताईंनी ओ दिली. त्यांनी प्रतिसाद दिला आणि एवढं मोठं दुःख, अहो जगामध्ये आपला पती जातो, हे दुःख खूप मोठं आहे हो. आणि हे असं असताना एखादी महिला पुढे येते आणि म्हणते, की "नाही, मी माझी पार्टी सांभाळेल. मला राज्यामध्ये माझ्या पतीचं राहिलेलं काम मला पुढे न्यायचंय. मला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे." आणि मग ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात. त्यांचा आज उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होतोय. मी त्यांना शुभेच्छा देईल, की महाराष्ट्राच्या पुढच्या विकासाच्या कार्यामध्ये आपला खूप मोठा हातभार असणार आहे. धनंजय जाधव, तुम्ही असं म्हटलात, की भावना राजकारणामध्ये बाजूला ठेवाव्या लागतात. मात्र या भावना स्त्रीत्वाच्या अँगलने जर आपण पाहायला गेलो किंवा माणुसकीच्या अँगलने जर पाहायला गेलो, तर या भावनांमधून कदाचित पवार कुटुंब बाहेर पडेलही. मात्र अजूनही आपण सर्वसामान्य लोक यातून बाहेर पडलेलो नाही आहोत. सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर पडलेला नाहीये आणि असं असताना इतक्या घाईगडबडीत हा निर्णय घेणं किंवा शपथविधी करणं हे योग्य नाहीये असं अनेकांचं मत आहे. रेखाताई, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावरती? तुम्ही स्वतः एक स्त्री आहात. अशा पद्धतीच्या
वातावरणामध्ये तडकाफडकी हा निर्णय होणं आणि आज लगेच शपथविधी होणं? खरं मला एक ओळ आठवतीये. सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसापेक्षा मेंढरं बरी. 2 दिवस हा जो काही प्रकार पाहतोय, तर असं वाटतंय जणू काही एखादा राजकीय मराठी चित्रपट पाहतोय की काय, असा भास निर्माण झाला. सुनेत्राताई पवार यांना प्रचंड दुःख आहे. त्यांच्या दुःखाबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आहे, आम्ही सुद्धा आहोत. अजितदादा गेल्यामुळे प्रचंड महाराष्ट्राची हानी झालेली आहे. आज अजितदादा हे सत्तेतले मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आमच्या विरोधी गटातले होते. तरी देखील अजितदादांबरोबर एक जिव्हाळा आहे, एक प्रेम आहे. सर्वसामान्य माणूस धायमोकलून रडला आणि ते दुःख आजही महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कोणीही अजूनही अजित पवार गेलेत हे मान्य करायला तयार नाहीये. चितेची आग शांत झाली, लोकं पांगली, म्हणून माणूस विसरला जातो का? माणसाचं दुःख विसरलं जातं का? तर ते 10 दिवस राहतं. कारण ही आपली हिंदू संस्कृती आहे, की आपण 10 दिवस दुखवटा पाळतो. अगदी शासकीय दुखवटा सुद्धा 3 दिवस असतो. तो आज संपलेला पण नाहीये, अजून चालू आहे शासकीय दुखवटा. हे असताना उपमुख्यमंत्री पदाची लगबग, गडबड कशासाठी? हा सामान्य माणसाच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाने प्रत्येकाला त्रास होतो आहे. जर शरदचंद्र पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघंही राष्ट्रवादीच्याच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुम्हीच मालक आहात, तुम्हीच सर्वेसर्वा आहात, तुम्हीच निर्णय घेणार आहात, तर मग अजितदादांसाठी थोडे दिवस थांबायला अडचण काय होती? हा एकच प्रश्न राहून राहून प्रत्येकाच्या मनात येतो आहे, की नक्कीच एक स्त्री म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आज त्या उपमुख्यमंत्री होतील, आम्हाला कौतुक पण आहे. पण हे कौतुक केव्हा झालं असतं? त्याच सुनेत्राताईंनी जर ठणकावून सांगितलं असतं, की 10 दिवस तरी बाबांनो थांबा. माझे पती गेलेत, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेलेले आहेत. आज आपला आधार गेलेला आहे. निदान 10 दिवस थांबा. 10 दिवसानंतर मी माझा निर्णय तुम्हाला देईन आणि तो निर्णय घेण्याची पूर्ण जबाबदारी ही सुनेत्राताईंचीच होती. मात्र याच्यामध्ये अजितदादांचे दुर्दैवानं म्हणावं लागेल, पुत्र सुद्धा सामील होते. हे दुर्दैव आहे. या क्षणी आज तुम्ही जनभावनेचा विचार न करता आज फक्त पार्टीचा विचार करताय. मगाशी दादा म्हणाले, की राजकारणात भावनेला महत्व नाही. अहो, भावनेवरतीच चालतं राजकारण अनेक वेळा. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या जनाधारावरती, त्या भावनेवरतीच लोक निवडून देतात आणि तो जनाधार तुम्हाला महत्वाचा वाटत नाही याच्यामध्ये. तो नक्कीच महत्वाचा आहे. सुनेत्राताई 10 दिवसांनी का होईना, 15 दिवसांनी का होईना त्यांनी शपथविधी घेतला असता, तर त्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्र सोबत राहिला असता. आज मात्र हे चित्र दिसत नाही. कारण खुद्द शरद पवार जे त्यांच्या कुटुंबातले प्रमुख आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांना देखील माहित नव्हतं, की सुनेत्राताई पवार या मुंबईला गेलेल्या आहेत. शपथविधीच्या बाबत हालचाली चालू आहेत. याबद्दल सुद्धा स्वतः शरद पवार अनभिज्ञ होते. म्हणजे चाललंय काय? नक्कीच. जसं आता मी तुमच्याकडे वळते, या सगळ्यामध्ये ताई जसं म्हटल्या, की भावनेला जर किंमत शून्य असती, तर मग सुनेत्रा वहिनींना तडकाफडकी हा सगळा उपमुख्यमंत्री पद देण्याचा घाट घातला गेला नसता. कदाचित हे सगळं भावनेचं राजकारण आणखी वाढवायचं आहे किंवा दादा गेल्याच्या नंतर आम्ही वहिनींना कसं वर आणलं, हे दाखवण्याचे प्रयत्न कुठेतरी चालू आहेत, असं तुम्हाला वैयक्तिक वाटत नाही का? नाही, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, की हे छोटं रोपटं वटवृक्षामध्ये निर्माण करण्याचं काम हे पवार कुटुंबियांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी निर्माण केलेला हा पक्ष आहे. हे सगळं होत असताना, की याच्या आधी सुद्धा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे प्रसंग ओढवलेले आहेत. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या आई गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काम चालू केलं. ते मंत्रिपदी शपथ नाही, पण काम चालू केलं. त्यांना माहिती आहे, की हे आपण भावनेशीर होऊन उपयोग नाही. 4 दिवस, 10 दिवस भावना आपल्या मनात असल्या पाहिजेत. राजकारण हे भावनेवर चालतं. ह्या बाबतीत माझं दुमत नाहीये. परंतु माझं मत असं आहे, की भावना बाजूला ठेवून ते करावं लागतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे काही अशी वाढलेली नाहीये. अजितदादांच्या बलिदानातनं हे झालेलं आहे. शरद पवारांनी केलेल्या कामाच्यावर ही राष्ट्रवादी पार्टी 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे फक्त भावनेवर नाहीत, तर 24-24 तास दिलेत हो यांनी आपल्या आयुष्यातले. कुटुंबाकडे पाठ फिरून यांनी आज सुनेत्राताईंनी भोगलेलं आहे सगळं. म्हणजे एकीकडे अजितदादा महिना-महिना आपल्या घरातून बाहेर राज्यासाठी फिरतायत, दौरे करतायत, महाराष्ट्राच्या विकासासाठी फिरतायत आणि सुनेत्राताई घर सांभाळतायत. तर घर सांभाळत असताना सुद्धा त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत.
त्यांचं स्वतःचं घर आधीचं जे माहेर आहे ते राजकारणीच आहे. म्हणजे एकीकडं राजकारण करत असताना संपूर्ण कुटुंब, घर सांभाळणं, हे सगळे छोट्या-मोठ्या गोष्टी करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे गेलेली आहे. म्हणजे कामातनं पुढे गेलेली आहे, भावनेतनं पुढे गेलेली नाहीयेत. माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे, की कोणतीही राजकीय पार्टी सांभाळणं एवढं सोपं नसतं हो. 6 तारखेला 6 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प आहे. देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे. ते असताना आपण भावना ठेवून जर असं म्हणू शकत नाही, की तुम्ही 10 दिवस थांबा, 10 दिवसानंतर आपण मंत्रिपदाची शपथ घेऊन काम चालू. पण असं या नसतं. सगळ्यामध्ये ही जी काही मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी जी घाई केलेली आहे, ही घाई स्वतः खरंच सुनेत्रा पवारांनी केली आहे की त्यांना कोणी करायला लावली आहे? सांगतो. सर्वात महत्त्वाचा विषय सांगतो. ही राजकीय पार्टी आहे. याच्यामध्ये वर्किंग कमिटी असते, केंद्रीय कमिटी असते, राज्य कमिटी असते. त्याच्यामध्ये पदाधिकारी असतात आणि आधीच सांगितल्याप्रमाणे हे भावनेनं चालत नाही, तर हे नियमानुसार चालत असतं. पार्टीचे काही प्रोटोकॉल्स असतात. राज्य सरकार चालवत असताना मंत्रिमंडळाचे काय प्रोटोकॉल्स असतात. मंत्रिपदाचे काय प्रोटोकॉल्स असतात. ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं महत्त्वाचं अर्थमंत्रीपद आणि नियोजन मंत्रीपद असल्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुद्धा आपलं योगदान देण्याचा हक्क आहे आणि प्रफुल्लभाई पटेल असतील, छगन भुजबळ असतील, यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणं केल्यानंतर चर्चा हीच झाली, की राज्याचा आपला अर्थसंकल्प 6 तारखेला आहे. ते पद आम्ही आमच्याकडे ठेवतो तात्पुरतं. परंतु या राज्याच्या विकासासाठी जो अर्थसंकल्प होणार आहे, त्याच्यामध्ये सुनेत्राताई असल्या पाहिजेत. म्हणून पार्टीने त्यांना आवाहन केलं, की एवढी मोठी आपली पार्टी आहे, कार्यकर्ते सैरावैरा व्हायला लागलेत, नेते व्हायला लागलेत, तर आपण एक ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्वरित पुढे यायला पाहिजे. त्यानुसार सुनेत्राताई पुढे आल्या. त्यांना पदाची काहीच हे नाहीये. तुम्ही बघितलं असेल, की सुनेत्राताई गेले 2 वर्षामध्ये त्यांना आता राज्यसभा खासदार झालेले आहेत. तसंही त्या आमदार होऊ शकल्या असत्या, त्या आधी खासदार होऊ शकल्या असत्या. तर त्यांनी स्वतःहून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना जेव्हा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही आता मंत्रिमंडळामध्ये यायला पाहिजे त्वरित. तुम्ही मंत्रिपदी शपथ घ्यायला पाहिजे आणि होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून सुनेत्राताई त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि असं मंत्रिपदाचा हव्यास वगैरे नाही हो. कित्येक लोकांना मंत्री, खासदार करण्याचं काम पवार कुटुंबियांनी केलेलं आहे. म्हणजे हा प्रश्नच मला चुकीचा वाटतो, की लोकं असं कसे काय म्हणू शकतात? अहो, आज ही परिस्थिती अशी आहे, आपण आता मशीनच्या नव्हे तर आपण संगणक युगामध्ये आपण आहोत. आपल्याला असं करून चालत नाहीये. वेळ ही कोणासाठी थांबत नाहीये. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यायला सुनेत्राताई पुढे आल्यात. मी त्यांचं खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो, की महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपण सिंहाचा नाही तर खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा घेण्यासाठी आपण पुढे आलात. त्यामुळे आपलं अभिनंदन. ताई, काय म्हणायचंय तुम्हाला या सगळ्यावरती? दादांनी आता बरंच विश्लेषण केलं. मी त्यांचा एक शब्द खोडून काढेन, की लोक असं कसं काय म्हणतात. लोक हे मुळात म्हणतच नाहीयेत, की सुनेत्रा पवारांना का करतायत मुख्यमंत्री. त्यांना करावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण आहे आणि जनतेची पण आहे. मात्र वेळ चुकीची आहे, इतकंच जनतेचं म्हणणं आहे आणि जनतेच्या या भावनेचा फक्त आदर ठेवावा इतकंच लोकांच्यातनं येतं आहे, जनमानसामधनं येतं आहे. मुळातच मला आता दादा तुम्ही सांगा, की अर्थमंत्री, पालकमंत्री, तेही 2-2, एक पुण्याचा पालकमंत्री, एक बीडचा पालकमंत्री आणि कोणताही शासकीय अनुभव नसलेल्या वहिनींच्या हातामध्ये अर्थ खातं देणार आहात का हो देवेंद्र फडणवीस? याचं उत्तर मिळणार आहे का आम्हाला? त्याचंही उत्तर देणं अपेक्षित आहे. कारण मुळातच उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही, ही केलेली फक्त सोय आहे, राजकीय केलेली सोय आहे. ते एक मंत्र्याच्याच दर्जाचं पद आहे. मंत्री या पदाला महत्व आहे, अर्थमंत्री या पदाला महत्व आहे. ते तुम्ही देणार आहात का वहिनींना? ते देणार असाल तर आम्हाला आनंद आहे. मग त्या अर्थसंकल्प मांडतील का? हा सुद्धा प्रश्न आहे. मुळातच देवेंद्र फडणवीसच या वर्षीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तो विषय थोडा बाजूला ठेवूयात. एक महिला म्हणून उपमुख्यमंत्री पदावर पाहताना सगळ्याच महिलांना आनंद आहे. आजही आहे, उद्याही होणार आहे. कारण पहिल्यांदाच महिला म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून कोणीतरी ती धुरा सांभाळणार आहे. मात्र अजितदादांबद्दल असलेलं प्रेम, अजितदादांबद्दल असलेला सन्मान, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठंतरी तुम्ही सत्तेत गुंतलेला आहात. मग तुमच्यासारखे धुरंधर राजकारणी कधी समाजापुढे एक आदर्श मांडून देणार, की राजकारणापलीकडे सुद्धा माणुसकी शिल्लक आहे की नाही? तुमचं राजकारण मोठं की माणूस महत्वाचा, हे सुद्धा तुम्ही अधोरेखित करायला पाहिजे.
प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने बघायची, राजकारणाच्या दृष्टीने अरे कुठेतरी थांबा, कुठेतरी माणसाला महत्व द्या. आज अजितदादांना जाऊन 3 दिवस झालेत, म्हणजे आजचा 3रा दिवस चालू आहे. आजही जर एखादं रील फेसबुकवरती अजितदादांचं आलं तर चटकन डोळ्यात पाणी येतं. आज इतकी तीव्र भावना असताना हे तातडीने होऊ नये हीच जनमानसाची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा आदर कुठेतरी पवार कुटुंबियांनी राखायला हवा होता. इतकीच माफक अपेक्षा आहे. याच्यापेक्षा सुनेत्राताईंबद्दल कोणीही काही वाईट बोलत नाहीये आणि कोणी वाईट बोलणारे नाहीत, कारण त्या अजितदादांच्या पत्नी आहेत, त्या सुद्धा आम्हाला तितक्याच आदरणीय आहेत. त्यामुळे यातून कोणताही गैरसमज निर्माण होता कामा नये ही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. नक्कीच या सगळ्यामध्ये जरी सुनेत्रा वहिनी या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री होतात ही खूप चांगली बाब आहे. मात्र या सगळ्याला खूप घाई झाली का? हा सगळ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे इव्हन सत्तेत बसलेल्या ज्या महायुतीच्या सत्तेमध्ये सध्या शिंदे सेना बसलेली आहे, शिंदेची शिवसेना आहे, या शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा मंत्री म्हणतात की खूप घाई झाली, खुर्ची महत्वाची की माणूस महत्वाचा, असे प्रश्न विचारताना संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, इकडे संजय राऊत असतील, हे सगळे सुद्धा पाहायला मिळतात. मग जर सत्तेतल्या व्यक्तींना सुद्धा असं वाटत असेल तर मग पवार कुटुंबियांनी किंवा मग सुनेत्रा वहिनींनी, पार्थदादांनी कुठेतरी या सगळ्याचा विचार करणं गरजेचं होतं असं वाटत नाही का? नाही, मी तुम्हाला सांगतो, खरं तर मतांतर असू शकतात. म्हणजे मंत्रिमंडळ जरी असलं तरी तिथं विरोधी पक्ष नेते असतात, विरोधी पक्षातले आमदार असतात, जसे सत्तेतले असतात, तशी प्रत्येकाची मतं वेगळी-वेगळी असू शकतात. की मला फक्त एक सांगायचं, मी मगाशी सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं, की सुनेत्राताईंनी स्वतः काहीच म्हटलं नव्हतं, की मला मंत्रिपद पाहिजे किंवा उपमुख्यमंत्रीपद पाहिजे किंवा मला मंत्रिमंडळाचा लगेच आता जाऊन सहभाग घ्यायचा, असं कुठंही काही म्हटलं नव्हतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आव्हान केलं आणि आव्हान करत असताना त्यांनी सांगितलं, की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणीही नेता पवार साहेबांच्या घरात असेल तर विषयच नाहीये. पण त्यांनी आता लगेच आपल्या धुरा सांभाळल्या पाहिजेत आणि राज्याच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी पुढे यायला पाहिजे. त्यानुसार सुनेत्राताई पुढे आल्या. त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यामुळं मला नक्कीच असं म्हणायचं, कोंडेताईंना माझं तर एक आव्हान म्हणण्यापेक्षा एक विनंती आहे, की आपण चुकीचा विरोध करताय. आपण या विरोध महाराष्ट्रातली नाहीच आहे आमचा. पहिली उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई त्या ठिकाणी बसतायत. आज अजितदादा गेल्याचं खूप मोठं दुःख आहे त्यांना. म्हणजे आपणही जाणत असाल, की आपल्याही घरामध्ये आजूबाजूला नातेवाईकांमध्ये जेव्हा आपल्या घरातला कर्ता पुरुष जातो, तेव्हा आपल्यावर काय दुःख येतं आणि असं असताना सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळाचा मध्ये आज त्यांचा समावेश होतोय आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. तर आपण थोडंसं भावनाशील न होता, आपण आता वेगळ्या युगामध्ये आहोत. आपण वेगळ्या युगात आहोत याची जाणीव असली पाहिजे. भावना बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि विकासासाठी काय करता येईल यासाठी पुढे यायला पाहिजे पण असं पण माझं या म्हणणं आहे. सगळ्यामध्ये तुमच्याच पक्षाच्या ज्या नेत्या आहेत रुपाली पाटील ठोंबरे, या सुद्धा असं म्हटलं की हा जो निर्णय घेतलाय हा सुनेत्रा वहिनींचा निर्णय नाहीये, हा निर्णय इतर काही लोकांनी घेतलेला आहे. मग इतर लोक हे कोण आहेत? या सगळ्याचं संशोधन होणं गरजेचं आहे की नाही? आणि हे जे कोणी इतर लोक आहेत, या इतर लोकांनी सुनेत्रा वहिनींनाही न विचारता अशा पद्धतीचे निर्णय घेणं खरंच योग्य वाटतं का? त्यांच्या पश्चात, दादांच्या पश्चात वहिनींना डिसिजन मेकिंगची पॉवर देणं गरजेचं आहे की नाही? काय वाटतं नाही, तुम्हाला? अगदी एवढं मोठं संशोधन करण्याची काय आवश्यकता नाहीये. याच्यावर प्रेस मीडियामध्ये सर्वत्र इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सर्व प्रेस झालेल्या आहेत. त्यांचे बाईट्स झालेले आहेत. प्रफुल्लजी पटेल असतील, त्याच्यानंतर छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सर्वच तटकरे साहेब असतील, या सर्वांचा तो निर्णय आहे. त्याच्यामुळं रुपालीताई पाटील काय म्हणतात ते मी काय त्यांची काय बाईट किंवा काय कुठं काय ऐकलं नाहीये. परंतु घाई कुठलीही झालेली नाहीये. नियमामध्ये सर्व काही चाललेलं आहे आणि निर्णय अतिशय योग्य आहे. माझ्यासारखा कार्यकर्त्याला संभ्रम निर्माण झाला होता, की अरे आता पुढे काय होईल? दादा गेले, आता पुढे काय होईल? परंतु मला आत्मविश्वास दिला. आज सुनेत्राताई पुढे आल्यामुळे माझ्यासारखा लाखो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज शांत झाले. त्यांच्या लक्षात आलं, की नाही अरे अरे आपलं नेतृत्व करणारी व्यक्ती आली आहे पुढं. पण हे नेतृत्व दादांच्या- खरंच सुनेत्रा वहिनींकडे राहणार आहे का? ज्यांनी हे सगळे नाही, सगळे नाही. निर्णय मागून जे कोणी घेतात हे त्यांच्याकडे जाणार आहे हे हे पहा, नेतृत्व? ह्या देशाच्या राजकारणामध्ये ज्या ज्या पद्धतीने राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्यातले प्रादेशिक पक्ष असतील, तर महाराष्ट्र राज्यामध्ये अशी काही कुटुंब आहेत, की ती कुटुंब ते पार्ट्या चालवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवार साहेबांनी निर्माण केलेली पार्टी आहे. ह्याच्यामध्ये नेतृत्व हे फक्त आणि फक्त सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच ही पार्टी चालणार. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना 2 झाल्या, परंतु एक शिवसेनेचं नेतृत्व कोण करतंय? उद्धवजी ठाकरे करतायत ना, तिथं दुसरं कोण आहे का? नाहीये.
तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक उभरतं नेतृत्व म्हणून सुनेत्राताई काही दिवसामध्येच पुढे येतील. ज्या पद्धतीनं आपण म्हटलात, की सुनेत्राताईच नेतृत्व करणार का? तर मी ठामपणे या ठिकाणी सांगतो, की सुनेत्राताई अतिशय कॅपेबल अशा व्यक्ती आहेत आणि म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला त्या ताईंचा अभिमानच वाटतो, की आपला पती 3 दिवस झाला गेला आणि त्या राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा पुढे येतायत. तर एक कठोर निर्णय तो त्यांना घ्यावा लागला आणि हा निर्णय घेत असताना पार्टीतले जे वरिष्ठ नेते आहेत, म्हणजे प्रफुल्लजी पटेल असतील, मी पुन्हा एकदा सांगतो मुंडे असतील, तटकरे साहेब असतील किंवा इतर आणखी काही नेते, त्यांनी सांगितल्यामुळं सुनेत्राताई पुढे आल्या आणि सुनेत्राताईच ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व या पुढच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार करणार आहे. रेखाताई तुमच्याकडे येते मी. या सगळ्यामध्ये जसं आता दादांनी सांगितलं, की जरी निर्णय काही लोकांनी घेतलेले असले तरी सुनेत्राताई या नेतृत्व करतील असं म्हणणं आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं, राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण असलं तरी सुद्धा महिला खरंच राजकारण करताना या खूप कमी पाहायला मिळतात. केवळ महिलांना पुढे करून अनेकदा राजकारण मागे पुरुष मंडळी करताना पाहायला मिळत असतात. असं काही सुनेत्राताईंबद्दल घडतंय असं वाटतंय का तुम्हाला मग? तर मी सांगतो नाही, याच्यावर नाही, पुढे. निश्चितच नाही, निश्चितच. मी मगाचही दादांचं एक म्हणणं होतं, की सुनेत्राताई पवार यांना तुमचा विरोध का? तर मुळातच त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाला कोणाचाही विरोध नाही, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करते. आम्ही त्याबद्दल कौतुकच करत आहोत. सुनेत्राताईंचा जो काही त्यांनी धीर आणि खंबीरपणा दाखवलेला आहे, एक स्त्री म्हणून त्यालाही आमचा सलाम आहे. मात्र सुनेत्राताई पवार यांच्या वतीनं जे आज मीडियाला सामोरे जात आहेत, जे आज बाईट देत आहेत, जे आज बोलतायत, खऱ्या अर्थानं त्यांना स्वतःच्या खुर्चीची, स्वतःच्या अधिकारांची जास्त काळजी पडलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी मीडियावरती बाईट द्यायला सुरुवात केली. हा काय प्रकार आहे? मुळातच सुनेत्राताईंच्या वतीनं हे बोलतायत आणि आत्ता ताई नाही मीडिया फेस करू शकत. आज त्या पुढे येऊन नाही बोलू शकत. यापूर्वीही त्या बोलत नव्हत्या, तर त्या आत्ता कशा येतील मीडियासमोर? पण त्यांच्या वतीने जे काय चालू आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. मुळातच जी काही 4 मंडळी आज मीडियाच्या फ्रंटला दिसतायत, त्यांना स्वतःला एक अनामिक भीती आहे. ती भीती कुठेतरी कमी करण्यासाठी डिक्लेरेशन जे काय झालेलं आहे, ते डिक्लेरेशन त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा केलेलं आहे. हे सुद्धा इथं प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं. कारण प्रत्येकाला स्वतःच्या खुर्चीची किंवा प्रत्येकाला स्वतःच्या ताकदीची कुठेतरी एक भीती असते, की ती कमी होईल का? कारण आता परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे. बऱ्याच राजकीय अपरिहार्यता याच्यामध्ये असतात, नक्कीच आहेत आणि भावना, 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 भावना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. या भावनेवरतीच हे जग चालतं. ती वेगळी करून ना राजकारण चालतं, ना समाजकारण चालतं. समाजकारण आपण कसं करतो? आपण भावनेवरच समाजकारण करायला जातो. जेव्हा मनात भावना तयार होते, तेव्हा कुठे ते समाजकार्य घडतं. ते काय असं यांत्रिक नसतं ना. त्याच्यामुळे भावना सुद्धा आणि जनभावना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात, की 50% आरक्षण महिलांचं राजकारणामध्ये आहे. मात्र त्यांना फक्त एका प्यादासारखं वापरलं जातं. सूत्र हलवणारे भलतेच असतात. खरी गोष्ट आहे. हे वास्तव आहे राजकारणामधलं. आमच्यासारख्या किंवा आमच्यासारख्या काही थोड्या मोजक्या महिला आहेत, की ज्या अगदी खंबीरपणे स्वतःच्या विचारांवरती, स्वतःच्या निर्णयावरती येऊन राजकारण करतात. अशा खरंच कमी महिला आहेत. आणि सुनेत्राताई पवार तेवढ्या खमक्या आहेत. मला वाटत नाही त्यांची त्यांची जी काही बाजूची मंडळी आहेत, ती त्यांचा रिमोट कंट्रोल सारखा वापर करतील, असं मला अजिबात वाटत नाही. त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने स्वतःचे निर्णय, पार्टीचे निर्णय घेऊ शकतील इतक्या त्या सक्षम आहेत. पण या सगळ्यामध्ये वारंवार असं म्हटलं जात आहे, की भाजपची ही सगळी खेळी आहे, भाजपनं हे सगळं केलेलं आहे किंवा मग दुसरीकडे हे जे आता लीड घेणारे नेते पाहायला मिळतात, या नेत्यांना कुठेतरी इन्सिक्युरिटी आहे, की आपल्या पक्षाचे आमदार जातील की काय वगैरे, अशी एक टीका केली जाते. तुम्हाला काय वाटतं, इन्सिक्युरिटी नाही, आहे का नाही, पक्षामध्ये मुळातच किंवा लीड तुम्हाला करणाऱ्यांमध्ये? सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लगेच सांगितलेलं आहे, की आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत. महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत. त्याच्यामुळं कोणत्याही पार्टीचा कुठलाही आमदार इकडे-तिकडे जाण्याचा सवालच नाहीये. आता कुठली निवडणूक पण नाही, जिल्हा परिषद निवडणूक सोडली तर. पण तुम्हाला सांगतो, की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातनं जे कोण उपमुख्यमंत्री म्हणून पुढे येतील, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. त्यांचं जे काय असेल ते आम्ही मान्य करू. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेत्यांनी सर्व सांगितलं, की सुनेत्राताई या पुढचं नेतृत्व करतील. त्यानुसार त्या पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी
नी काहीतरी असं घडवून आणलंय किंवा काय आणलंय असा कुठलाही प्रकार नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतला कुठलाही आमदार इकडे-तिकडे जाणार नाही आणि ह्या ज्या आता कोंडे त्यांनी सांगितलं, की असं होईल, तसं होईल, असा कुठलाही प्रकार नाहीये. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मुळातच अजितदादांच्या नेतृत्वावर काम करणारे सर्व कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्राच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अतिशय मोठं योगदान आहे. त्याच्यामुळं कोणालाही अशी भीती नाहीये आणि कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भाजपमध्ये जातील, अशी ती परिस्थिती मग नक्कीच या मग जर राज्यामध्ये भीती नाहीये. भीती कसलीच नव्हती तर इतक्या घाईघाईने शपथविधीचं कारण काय? मग मी जर तु भीती काही नव्हती मी तर? तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलं, की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमता निर्माण झाली होती, की दादा गेल्यानंतर आता काय होणार? आणि ती संभ्रमता असताना मग पटकन काही निर्णय घेणं आवश्यक वाटले. त्यातला हा निर्णय महत्त्वाचा होता, की सुनेत्राताईंनी पुढे यावं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आणि हा कारभार पुढे चालू करावा. त्याच्यामुळं आता सर्व पक्षामध्ये स्थिरता निर्माण झालेली आहे आणि अस्थिरता कोणतीच नव्हती, परंतु स्थिरता नक्की निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आपण जे म्हणत होतात, की काही आमदार फुटतील किंवा काय असले कोणतेही सुतराम शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नाहीये, तसं होणारही नाहीये. उलट आता सुनेत्राताई ज्या पद्धतीनं काम करत होत्या, त्याच्या डबल त्यांना काम करावं लागणार. त्या डबल म्हणतो ना आपण, की हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून सुनेत्राताईंच्या पाठीमागे राहतील आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार, जे काही नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायतपासून सर्वच सुनेत्राताईंच्या मागे राहतील आणि सुनेत्राताई या राज्याला नव्हे तर या देशातल्या सर्व लोकांना दाखवून देतील, की एक महिला, ती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं आदर्श कामकाज करू शकते, हे तुम्हाला काही दिवसामध्ये कळेल. नक्कीच. पण या सगळ्यामुळे आणखी एक बाब घडलेली आहे. केवळ हा शपथविधी होतोय वगैरे हा एक अँगल जरी असला तरी दुसरीकडे हा एक अँगल सुद्धा आहे, की इकडे ज्यावेळेस शपथविधी होतोय तिकडे पवार कुटुंब मात्र नाराज आहे. शरद पवारांचं पवार कुटुंब नाराज असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी काही चर्चा चालू होती, या चर्चेला सुद्धा सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे स्वतः पवार असं म्हणतात, की मला न सांगता सुनेत्रा वहिनी घराच्या बाहेर पडलेल्या आहेत किंवा शपथविधीबद्दलची मला कुठलीच माहिती नाहीये. असं असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही दादांची शेवटची इच्छा होती, असं जे वारंवार म्हटलं जातंय, हे सगळं कुठेतरी आता खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांच्याच नेत्यांकडून होतोय असं वाटत नाही का? सुनेत्राताईंनी काकींना फोन केला होता. काकींशी बोलणं झालं. पवार साहेब झोपलेले होते. त्यानुसार आजच 2 वाजता नेत्यांची बैठक होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची. त्याच्यानंतर 5 वाजता शपथविधी. त्याच्यामुळं पवार साहेबांशी ते बोलणं झालं नाही. परंतु लगेचच अजितदादांचा सुपुत्र त्या ठिकाणी झाला, जे त्यांच्याशी बोलणं झालं आणि मला नाही वाटत, की कुठल्याही पवार कुटुंबामध्ये कटुता निर्माण झालेली आहे. उलट आता सर्वजण एकत्र झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे, ते सर्व कुटुंब, सर्व नेते एकत्र बसून ते ठरवतील. त्याच्यामुळं काही लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यात नको असं जर काही म्हणायचं असेल, तर त्यांची ती स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. त्यांचं स्वप्न हे दिवास्वप्न त्यांच्या मनामध्ये राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नंतरच्या काळामध्ये सुद्धा महायुतीमध्ये अतिशय चांगलं काम करणार आहे. मग याविषयी जर आपण बघायला गेलो तर मुळातच राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार ही चर्चा कधी सुरू झालेली होईल होती? जेव्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्र बसलेले होते तेव्हाची चर्चा होती. या बैठकीला सुद्धा शरद पवारांच्या वतीनं खूप नेते होते. अजितदादांच्या वतीनं एकही नेता त्यांचा नव्हता. त्यामुळे कुठेतरी अजितदादांना जे अपेक्षित होतं ते या इतर नेत्यांना अपेक्षित नाहीये असं एकंदरीत दिसतंय. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. राज्यातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू होत्या. प्रचार चालू झाला होता. त्याच काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येण्याच्या संदर्भातली चर्चा चालू झाली होती. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले कार्यकर्ते आणि काही उमेदवारी जाहीर केल्यामुळं ते काम चालू होतं आणि असंही ठरलं होतं, की शक्यतो घड्याळ या चिन्हावर सर्वांनी निवडणूक लढवायची. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचं मोठं काम डोक्यावर असल्यामुळं प्रत्येक नेता, प्रत्येक खासदार असेल, मंत्री असेल, हा आपल्या प्रचारामध्ये होता. त्यामुळे त्या एकत्रित काही बैठका नाही झाल्या. परंतु पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजितदादांची इच्छा होती, तर काही दिवसामध्ये त्याच्या संदर्भातला निर्णय होऊन जाईल. परंतु आपणच काहीतरी वावड्या उठवायच्या आणि एक चांगल्या कुटुंबामध्ये काहीतरी अस्थिरता निर्माण करायची, कटुता आहे वगैरे असं दाखवण्याचा काय प्रसिद्धी माध्यमं करतायत. तर मला प्रसिद्धी माध्यमांना सांगायचं एवढंच आहे, की आपण असं करत असताना या महाराष्ट्राच्या विकासाला आपण कुठेतरी खीळ घालतोय, असं सुद्धा यातनं दिसतंय. त्याच्यामुळं बातमी देताना सुद्धा कुटुंबामध्ये कटुता आहे वगैरे असं न करता आपण खात्री केल्यानंतरच काही बातम्या द्याव्यात, असं माझं आव्हान आहे या ठिकाणी. काय त्यामुळे काय काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? दादा जसं मगाशी म्हणाले, की प्रतिभाताईंना फोन केलेला होता. प्रतिभा काकी ह्या काही राजकारणातल्या नाहीयेत
आणि कदाचित पवारसाहेब उठल्यानंतर प्रतिभा काकी विसरून गेल्या असतील सांगायला, की असं असं घडलेलं आहे किंवा अशा असं उपमुख्यमंत्री पदाच्या शपथसाठी त्या चाललेल्या आहेत. हे कदाचित प्रतिभा काकी विसरून गेल्या असतील, हरकत नाहीये. मात्र ह्या सगळ्या परिस्थितीवरती असंच दिसतंय, की अजितदादांबरोबर काम करणारे काही मंत्री, काही प्रमुख यांना दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, असं कुठेतरी मनामध्ये आहे. कारण आत्तापर्यंत आपण ह्या 2-3 दिवसामध्ये फक्त शरदचंद्र पवार गटातल्याच नेत्यांकडनं ऐकतोय, की अजितदादांची शेवटची इच्छा होती, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. मात्र अजितदादांच्या गटाकडनं याची कुठेही पुष्टी केली जात नाहीये. कोणी त्या गोष्टीला दुजोरा देत नाहीये. फक्त शरदचंद्र पवार गटातल्याच लोकांना असं वाटतंय किंवा असे ते म्हणतात, हे अशा पद्धतीने आतापर्यंतच्या मीडियावरच्या बातम्या होत्या. त्या पाहता खरं पाहायला गेलं तर कुठेतरी मोठ्या पवार साहेबांची पॉवर आपल्यावरती हावी होईल का पुन्हा, या भीती पोटी सुद्धा कदाचित ही लगबग, ही गडबड उपमुख्यमंत्री पदासाठी केलेली दिसते आणि स्वतःच्या फायद्यासाठी केलेलं हे राजकारण आहे. इतकंच यातला मतितार्थ निघतो. हे सगळं पाहता इतकंच दिसतं आहे. काय वाटतं तुम्हाला, स्वतःच्या फायद्यासाठी करतात हे सगळं राजकारण? ताई, एक गोष्ट तुम्हाला मी पुन्हा आवर्जून सांगतो. विधिमंडळातील अर्थसंकल्पाचं अधिवेशन 6 तारखेला आहे. बरोबर आहे. त्या दिवशी अर्थसंकल्प राज्याचा मांडायचा आहे. असं चालतं का, की जी पार्टी त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडणार आहे किंवा त्यांचे आमदार तिथं सत्तेमध्ये आहेत, त्या पक्षाचा विधिमंडळाचा नेताच नाहीये. त्याच्यामुळं गटनेता आहे ना हो, असं काय म्हणताय? गटनेता आहे. दादा हे संसदीय कार्य मधले पक्षाचे नेते होते. विधिमंडळामध्ये ते नेते होते. अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाचा नेता असणं आवश्यक असतो आणि पक्षाचे नेता कोण, तर सुनेत्राताई होणार आहेत. त्याच्यामुळं हे सर्व करणं आवश्यक भासलं. त्याच्यामुळं काळाची गरज म्हणा किंवा पक्षाची अपरिहार्यता म्हणा, त्या ठिकाणी सुनेत्राताईंना विधिमंडळ नेता करण्यासाठी त्या ठिकाणी आज जावंच लागलं आणि ते होत असताना मला नाही असं वाटत की काही त्यांनी चुकीचं केलेलं आहे. उलट त्यांनी ह्या राज्याच्या विकासासाठी पुढे आलेले आहेत. त्यांना आपण ताई तुमच्यासारख्या महिलांनी उलट त्यांचं अभिनंदन केलं अहो, आम्ही नक्कीच, सपोर्टच नक्कीच. करतोय. अभिनंदन, आमचे अभिनंदन. शब्दच ते आहेत. एवढं सगळं- अहो, आमचे या- शब्दच ते या आहेत. महाराष्ट्राला, या देशाला तेगाचा इतिहास आहे. एवढे आपले पती गेल्यानंतर सुद्धा तिसऱ्या दिवशी आपण स्वतः तिथं जावं असं वाटणं खूप मोठं मन आहे हो त्यांचं. मग आम्ही म्हंटलच एवढं ना मोठं दुःख त्यांच्या बाजूला करून महाराष्ट्र खंबीरपणाचं विकासासाठी त्या ठिकाणी आम्ही येत आहेत. कौतुकच करतोय. पण मला मात्र मला ही हे वेळ मुळात ही जी वेळ जुळवून काय- आणण्याचं काय- काम जे अजित पवार यांचे जे 4 शिलेदार करतायत ना, नाही. त्यांच्यावर आमचा असं- आक्षेप आहे. असं कारण काहीही सुनेत्राताईंच्या नाहीये ताई. वतीनं हे निर्णय घेत आहेत. हे महाराष्ट्र आज अहो. उघड्या डोळ्यानं मीडियावरती पाहतो आहे. बोलणारे चेहरे कोण ताई, मी आहेत तुम्हाला याच्या हे आधी सुद्धा हे सांगितलंय, महाराष्ट्राला माहीत राष्ट्रवादी आहे. काँग्रेस पार्टीची आणि निर्मिती सुनेत्राताईंची पवारसाहेबांनी इच्छा जरी केलेली आहे. आतून नसेल पवार तरी कुटुंबाने सुद्धा केलेली त्यांना आहे. तयार असं केलं नाहीये. जातंय. त्यांना यासाठी पूर्ण भावनिक केलं जातंय की तुम्ही ह्या असं- गोष्टी करा. असं मुळातच ही नाहीये. वेळ चुकीची आहे. नाही, नाही. हे स्वतः ठरवणारे नाही, कोण तुम्ही- आहेत आपण- हे सुद्धा स्पष्ट नाही, करा. नाही ताई, एक गोष्ट मुळात- सांगू का? मुळात हे ज्या बघा, वेळी- ठरवलं आपण कोण येतो मला सांगा. काय अहो, आपण- जनता आहे. या जनतेने जनता- निवडून दिलेलं आहे. जनतेने निवडून दिलं. याचा जनतेच्या अर्थ असा भावनेचा नाही की कोणीच तुम्ही आदर ठेवत चुकीचं- नाहीये. नाही, नाही. मग तुम्ही जनतेला आदर्श तुम्ही- घालून कधी देणार एक राजकारणी म्हणून? तुम्ही का आपण राज्य फक्त सरकार सत्तेचं आणि चालवत बेरजेचं राजकारण असताना करत राहणार 6 आहोत फेब्रुवारीला की या माणसाला राज्याचा गेलेल्या माणसाला काहीच अर्थसंकल्प किंमत आहे. नाहीये का? आणि राज्याची जाणारी व्यक्ती ही सर्वात सामान्य मोठी नाहीये. सत्ताधारी पार्टी अजितदादा म्हणून पवारांसारखी राष्ट्रवादी एक काँग्रेस पॉवरफुल पार्टी व्यक्ती गेली नाही, नाही, आणि त्यामुळे नाही. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एक झालं मिनिट, नुकसान एक मिनिट, तुम्ही एक मान्य मिनिट, केलं एक पाहिजे ना. मिनिट. धनंजयजी, एक मिनिट. ज्यावेळी अजितदादा गेलेले होते, अजितदादा गेल्यावरती सुद्धा पुढचे जे काही विधी होते अंत्यसंस्कारांनंतरचे, त्या विधींना सुद्धा राष्ट्रवादी कडून एकही नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. दुसरीकडे मिटिंगांवरती मिटिंगा चालू होत्या. हे सगळं कशासाठी सुरू होतं? मग एवढी घाई का होती? सगळ्यांचं म्हणणं इतकंच आहे, कुणीही अगदी बरोबर. उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा वहिनींनी बसणं या सगळ्याला अपोज कोणीच करत नाहीये. मात्र केवळ अस्थि विसर्जन होण्यापर्यंत तरी वाट का नाही पाहिली गेली, हा केवळ एक प्रश्न विचारला जातो. आज दुखवटा संपतोय. 3 दिवसाचा दुखवटा संपतोय आज. सावरण्याचा जो विधी आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, वेळ कोणासाठी थांबत नाही. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा मुद्दा. काही नियम असतात, काही गोष्टी अपरिहार्य असते, काळाची गरज असते, त्या करणं आवश्यक असतं. आणि अजितदादांचा अंत्यविधी लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आज मंत्रिमंडळ असेल किंवा विरोधी पक्ष असेल, कोणता नेता त्या ठिकाणी नव्हता असं नाहीये. तर अनेक लोक त्या ठिकाणी होते. आणि हे सगळं होत असताना की राज्याचा अर्थसंकल्प 6 तारखेला आहे हो. तर पक्षाचा विधिमंडळातला नेता त्या ठिकाणी आवश्यक असतो.
कारण विधिमंडळामध्ये जे काही ठराव होत असतात, जे काही चर्चा होत असते, या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करण्याचं काम विधिमंडळाचा नेता तो पार्टीचा करत असतो. त्या ठिकाणी अजितदादा विधिमंडळामधले नेते होते. त्याच्यामुळं अजितदादा गेल्यामुळे सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं पाहिजे. हे साधन सोपं गणित आहे. त्यासाठी मिटिंगा झाल्या आणि हे सुनेत्राताईंनी नाही सांगितलं हो. पार्टीचे काय नियम आहेत आणि सरकारमधले सुद्धा काही नियम असतात, मंत्रिमंडळाचे काय प्रोटोकॉल असतात, शासनाचे काय नियम असतात, त्या कामकाजाचे काय नियम असतात, त्यानुसार तिथं विधिमंडळाचा नेता निवडणं हे आवश्यक असतं. म्हणून ह्या सगळे प्रोसेस झालेले आहे. आपल्याला दिसायला असं दिसतं, की 3 दिवसामध्ये सगळं होतंय, पण ही काळाची अहो गरज पण म्हणून डिक्लेअर आपण तर लक्षात केलंच घ्या. होतं ना, पण ते ऐका 10 ना, दिवसानंतर केलं असतं तर नाही, अडचण ऐका कुठे ना. होती? तेच सांगतो तो. वहिनींचं 6 उपमुख्यमंत्रीपद डिक्लेअर ऐकून केलेलंच घ्या, होतं. 6 फक्त तो जो तारखेला सोहळा आहे आणि आपण कधीही दुःखात सोहळे करत नाही. 7 तो 10 तारखेला दिवसानंतर सुद्धा महाराष्ट्र करणं झालंच असतं ना. 5 मात्र तुम्ही ऐकून तिसऱ्याच घ्या ताई, दिवशी तुम्ही का? ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. याच्यावरतीच आमचा आक्षेप आहे. 5 तारखेला राज्यामधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्याचा निकाल सुद्धा आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यामुळं विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळ नेता हा असला पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणून आज ते सगळं करणं आवश्यक पडतंय. त्याच्यामुळे आपण भावना समजून घ्या. तुम्ही जर म्हणत असाल तर हे असं का होतंय, तर त्याचे काही कायदे पण आहेत, काही नियम सुद्धा आहेत. ते डावलून आपल्याला करता येणार नाहीये. म्हणजे राज्य सरकार ला आपण वेठीस धरू शकत नाहीये. सरकारला वेठीस धरू शकत नाहीये. त्यामुळं एखाद्या कुटुंबामध्ये जरी एवढा मोठा आघात झाला असला, तरी सुद्धा नियमानुसार आपल्याला विधिमंडळ नेता निवडणं अत्यावश्यक आहे. अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, की हे आजचा जो परत 2 वाजता आज 2 वाजता विधिमंडळ नेता निवडून तिथं राज्यपालांना पत्र द्यावं लागतं. ह्या सगळ्या प्रोसेस आहेत. ह्या सगळं पूर्ण होण्यासाठी म्हणून आज आता 2-2:30 वाजता मीटिंग पण झाली असेल पक्षाची. 5 वाजता शपथविधी आहे. हे सगळं करणं आवश्यक आहे. कोणालाही असं वाटत नाही, की मला असं वाटू शकतं, की अरे त्या कुटुंबामध्ये असं झालं ना, मग आता तुम्ही लगेच शपथ घेण्यासाठी पुढे असं वाटत नाही. परंतु काय नियम आहेत त्याला अ, अ, काहीच उत्तर नसतं. ते झालेलं आहे. पण आपण आता हे समजून घ्या, की ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहेत. ही ऐतिहासिक गोष्ट आहे आणि पुढच्या काळामध्ये ते त्यांच्या कार्याचे चुनू दाखवून ह्या महाराष्ट्राला आणखी विकास पथावर कसे घेऊन जातील, यासाठी आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत. दुःख वगैरे आता थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. कारण जनतेची सेवा करत असताना मी जर रडत बसलो, तर मग समोरचा माणूस काय करणार? त्याच्यापेक्षा भावना बाजूला ठेवणं, दुःख बाजूला ठेवून आपलं अ, जे टार्गेट आहे, की ह्या महाराष्ट्र राज्याचा विकास, त्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला पाहिजे. त्याच्यामुळं काही वेगळं काही झालेलं नाहीये. उलटं पवार कुटुंबियांचं मन मोठं आहे. त्यांचं काम मोठं आहे. त्यांची विचार क्षमता मोठी आहे. त्याच्यानुसार आज सुनेत्राताई त्या ठिकाणी जात आहेत. त्यांचा शपथविधी आज पूर्ण होतोय आणि आणखी एक मी आपल्याला सांगू इच्छितो, की पुन्हा सांगतोय, की देशामध्ये घडलं नाही ते आज आपल्या राज्यामध्ये घडतंय, की पहिली उपमुख्यमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याची होती. याचा तर आपण सार्थ अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. नको ती चर्चा नको. कामाची चर्चा नक्कीच व्हायला पाहिजे. नक्कीच. ताई काय वाटतं याच्यावरती? नको ती चर्चा आपण करतच नाही आहोत. मात्र तरी सुद्धा महत्त्वाचा विषय या सगळ्यामध्ये आहे, की थोडे दिवस थांबलं असतं तर काय बिघडलं असतं? हा एक प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय अर्थातच. पण या सगळ्यामध्ये दुसरी बाजू अशीही पाहायला मिळतेय, की अर्थसंकल्पासाठी म्हणून आता उपमुख्यमंत्री पद गरजेचं आहे किंवा अर्थ खातं कुणाकडे तरी लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. हे जे काही म्हटलं जातंय, खरंच ताई असं वाटतं का, की हे केवळ अर्थसंकल्पासाठी केलं गेलेलं आहे? अजिबात नाही. अर्थ खातं मुळातच एवढं मोठं जबाबदारीचं खातं, ज्यांना प्रशासकीय अनुभव नाहीये, अशांच्या हातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत का? हा जनतेचा सवाल आहे. नाही, आणि मुळात ते मी जर तुम्हाला देणार असतील थांबवतो मुद्दाम, नाही, ते की जर आता देणार अशी असतील चर्चा करणं चुकीचंच आहे. मुळात नाही, सर्वात तुम्ही महत्त्वाचं तुम्हीच मांडलेला त्यांनी मुद्दा आहे, त्यांनी की सांगितलं, अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर सांगितलंय, करायचा आहे, की अर्थसंकल्प आता सादर करायचा हे अर्थसंकल्प तुमचंच म्हणणं आहे. अर्थमंत्रीपद आता स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं नियमानुसारच जातं. परंतु हे सर्व झाल्यानंतर अजून 6 तारीख आहे. 6 तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सुनेत्राताई त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडणार की मुख्यमंत्री मांडणार हा विषय थोडासा बाजूला करू. आपल्याकडे अवधी आहे. परंतु तुम्हीच मांडलेला त्यानंतरच्या मुद्दा आहे काळामध्ये दादा हा. तुमच्याचकडनं आलेला महायुतीमध्ये मुद्दा या आहे हा. राज्याच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे महत्वाची मंत्रिपदं असणार आहेत आणि त्या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतील, सुनेत्राताई मग घेतील
आणि सर्व महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे अर्थमंत्रीपद येणार, त्याच्यापेक्षाही मोठं मंत्रिपद येऊ शकतं. या बाबतीत माझ्या मनामध्ये ह्या कुठलं सगळ्या दुमत नाहीये. जरतरच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या पुढे घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरती विश्लेषण जरी आपण आता कितीही केलं तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत हे आज आपल्याला सुद्धा माहिती नाहीये. त्याची मुळातच काळजी समृद्धीताई विषय आपला हा होता की वेळ चुकली याच्यावरती आज आपण बोलत आहोत. कुणाला कुठलं खातं जाणार आहे आणि काय होणार आहे याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपण खरं तर इथे बसलेलो नाहीयेत. काँग्रेस पार्टी चालवणारे, ज्यांच्याकडे वर्षानुवर पिढ्यानपिढ्या ज्यांच्याकडे नेतृत्व होतं, त्या गांधी घराण्याचे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी जेव्हा गेले जगातनं, तेव्हा ते या देशाचे पंतप्रधान होते. तेव्हा मात्र सोनिया गांधींकडे सुद्धा ह्या गोष्टीची विचारणा केलेली होती. तेव्हा सोनिया गांधींनी स्पष्टपणे, नम्रपणे त्याला नकार दिला आणि तो ठाम नकार होता. त्याच्यात कुठंही तेव्हा तर देश चालवायचा होता. ती आज वेगळी आपल्या गोष्ट आहे. महाराष्ट्राची गोष्ट आहे, मला तुम्ही बोलू द्या. गल्लत करताय. नाही. तेव्हा तर बोला देश ताई. चालवायचा होता. देश चालवणं सोपं काम नाहीये. आज महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे. महाराष्ट्र एक राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री पण आहे, उपमुख्यमंत्री पण आहे. मात्र सुनेत्रा वहिनींच्या वतीनं जी काही मंडळी आज उपमुख्यमंत्री पदासाठी जो काही गडबड करत आहेत, त्याच्यावरतीच लोकांचा आक्षेप आहे की जी गोष्ट घडणार आहे ती तुम्ही 10 दिवसांनी सुद्धा करू शकला असतात किंवा काही कालाने सुद्धा करू शकला असतात. तातडीनं तिसऱ्याच दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी का करावी लागली यावरच लोकांचा आक्षेप आहे. आणि ती गोष्ट जर तुमच्या लक्षात येत नसेल तर माणूस म्हणून आपण काय शिकलो हे आपण स्वतः आपलं परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. नाही, मी तुम्हाला ताईंचा एक मुद्दा खोडून काढतो. आपण काँग्रेसच्या बद्दल जो विषय काढला, परंतु ज्यावेळी इंदिरा गांधींचं निधन झालं, त्याच्यानंतर कितव्या दिवशी शपथविधी झाला राजीव गांधींचा? दुसऱ्याच दिवशी झाला ना? हो, कारण देश चालवायचा आहे, आपण- देश थांबवू मग नाही तुम्ही शकत मग इथं- आपण. इथं का मात्र म्हणता राज्य- महाराष्ट्र इथं राज्य राज्याचा आहे, मुद्दा का तुम्ही आणू मुख्यमंत्री शकत आहेत ना, नाही, असं नाही. अजून एक उपमुख्यमंत्री आहेत असं ना नाही, राज्य असं चालवण्यासाठी. नाही, असं नाही. असं नाही की अख्खा महाराष्ट्र नाही. उघड्यावर पडलेला आहे. असं नाही. अशी अपरिहार्यता महाराष्ट्राची तुम्ही- आता अजिबातच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही गल्लत कृपा करून नाही, करू नाही, नका. तुम्ही देश चुकीचा मुद्दा आणि आणताय. राज्य, आपल्या राज्याला जेव्हा मुख्यमंत्री देशाचं- आहेत, हे बघा, उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या खात्यांचे मंत्री आम्हाला- सुद्धा आहेत. कुठेही महाराष्ट्र महा- थांबलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये मात्र महायुतीचं अजितदादा सरकार गेल्याची आहे पोकळी आणि हे सरकार निश्चितच महाराष्ट्रात चालू निर्माण असताना झालेली आहे राष्ट्रवादी आणि ते काँग्रेस कायमस्वरूपी पार्टीची राहणार भूमिका आहे. यामध्ये खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळं आम्हाला सुनेत्राताईंचा शपथविधी आज घ्यावा लागतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासाचं राजकारण करते, भावनांचं राजकारण करत नाही. सुनेत्रांनी भावनांचं आता हे राजकारण त्यांचं केलंय. मत मांडलं, त्यांना त्या पुढं अपरिहार्यता आहे पुढं त्यांच्या आल्या पक्षासाठी. आणि त्या स्वतः आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि राज्याच्या विकासामध्ये पुढे येतात. मी तुम्हाला यासाठी सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधी गेल्या तेव्हा असं काही लोकांना वाटलं होतं की अरे आता देशाचं काय होणार, पण दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला. त्यांच्या मुलं राजीव गांधींनी शपथ घेतली लगेच दुसऱ्या दिवशी. मग तुम्ही त्यावेळी काय नावं ठेवली? अहो, तर तुम्ही असं न करता त्यातलं अंतर ऐका, बघा. अंतर असू असं द्या. कुठेही तुम्ही कुठल्याही इथं- गोष्टींचं इथं- एकत्रीकरण इथं करू तुम्ही नका. असं म्हणत असाल हे की राज्याला जनतेला मुख्यमंत्री पटणारच आहेत. नाहीये तुम्ही किती तुम्ही- सांगितलं तरी. पण ऐकून घ्या, तुम्हाला असं म्हणायचं की राज्याला मुख्यमंत्री आहेत, अहो पण आमचं पण त्यामध्ये काम असलं पाहिजे ना, आमचं योगदान पण असलं हो, पाहिजे. मग राष्ट्रवादी डिक्लेअर काँग्रेस केलंच होतं पार्टीचं ना, योगदान असलं सुनेत्रा पाहिजे. वहिनींचं मग आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा- पद नाही, डिक्लेअर केलंच होतं. केलं नाही. मात्र शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम आहे तो काही काळ पुढे ढकलावा काही एवढीच गोष्टी जनतेची इच्छा पुढे होती. ढकलता येत कारण नाही. जर त्यानुसार हा जर आजचा राष्ट्रवादी शपथविधी काँग्रेस होतोय. पार्टी पूर्णपणे पवार कुटुंबाची आहे, ते अधिकारपूर्ण जर पवार कुटुंबियांचे आहेत, तर लगबगीनं तिसऱ्याच दिवशी का हा पुन्हा पडणारा प्रश्न आहे. तुम्ही जर सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून डिक्लेअर केलेला आहे, स्वीकारलेला आहे, तर तोच सोहळा हा 10 दिवसानंतर सुद्धा घेता आला असता. एवढंच म्हणणं आहे. मुळातच आज संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड दुःखात आहे. आजही कार्यकर्ते असतील, सामान्य नागरिक असतील, त्यातनं सावरलेले नाहीयेत. आज सुद्धा अजितदादांबद्दल व्यक्त होताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. असं असताना तिसऱ्या दिवशीच का, याच्यामुळेच जनमानसातून दुःख व्यक्त होतंय, राग व्यक्त होतोय. ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने समजून घेतली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उदात्तीकरण कृपा करून करू नका. नाही, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चेहरा म्हणजेच अजितदादा. आणि अजितदादा जर पार्टीतनं आता दिवंगत झाले
तर मग मग आता काय पार्टीच होणार? तुमची आहे ना, मग मग आता आम्ही काय तेच होणार? सांगतोय, अहो, पार्टी पार्टीच जरी पवारांची असली, आहे. तरी सुद्धा तुम्हीच मग मागाशी भीती म्हटले वाटण्याचं कारण की काय काय? आमदार इकडे जाणार होते, काय आमदार तिकडे जाणार होते. आम्ही नाहीच असं म्हणत आहे. काहीही आम्ही नव्हतं. म्हणतच नाहीये. परंतु आमदार पळवणं इतकं सोपं काम कार्यकर्त्यांच्या नाहीये. मनामध्ये संभ्रमता निर्माण झाली होती की आता पार्टीचं काय होणार, कारण शिवसेनेचे अजितदादा आमदार इकडचे आहे. पळवताना राज्यात शिंद्यांची काय पळताबुळी झाली होती ना, हे संबंध अजितदादा महाराष्ट्रानं हेच पाहिलेलं आहे. पार्टीचे प्रमुख. महिनाभर त्यांना अजितदादांकडे वेगवेगळ्या पाहून, हॉटेलमध्ये पळवावं लागलंय. अजितदादांच्या नेतृत्वाकडे आणि पाहून अशा परिस्थितीत मतदान करत होते. अजितदादांतर 10 अशा दिवसात वेळी असे जर आमदार पळवले जातील का? पार्टीमध्ये असा प्रश्न निर्माण झाला किंवा आज तुम्ही म्हणताय जनता, तर जनतेमध्ये असा निर्माण, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की अरे आता अजितदादा झालं तर पार्टीचं काय होईल, म्हणून आता अहो तेच सुनेत्राताईंना कार्यकर्ते पुढं आणलेलं बोलतायत. आहे अहो आणि तुमचेच ते योग्य कार्यकर्ते वेळी आणलेलं बोलतायत. आहे. तर मग तुम्हाला त्याचं वाईट वाटण्याचं कारण अहो काय आहे? तुमचेच कार्यकर्ते बोलतायत. जरा वाटतं फेसबुक ना. उघडा. मग तुमचेच आम्ही- राष्ट्रवादीचे अहो, मग काँग्रेसचे कार्यकर्त्या- कार्यकर्ते काय काय टाकतात आज फेसबुकवरती, हे बघा, जरा मी तुम्ही तुम्हाला हेच स्वतः सांगतोय. पहा. तुम्ही म्हणजे तेच- कळेल की कार्यकर्त्याची सुद्धा भूमिका काय आहे, कार्यकर्त्याच्या सुद्धा मनात काय आहे, की अजितदादांसाठी का होईना थोडं थांबायला हवं ते होतं, होतं, थोडं थांबायला ते हवं होतं. होतं, परंतु एवढी काय घाई झालं? कशासाठी? मला हाच- एक हाच प्रश्न तुमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आहे. या सगळ्यामध्ये असा आहे, धनंजयजी, तुम्ही म्हणताय की अर्थसंकल्प तोंडावरती असल्यामुळे ही सगळी घाई होतीये. जर कदाचित हा अर्थसंकल्प आणखीन 1 महिन्यांनी असला असता तर मग आपण थांबलो असतो, तर चाललं असतं का? थांबलो असतो आपण. परंतु एक आणखी अर्थसंकल्पाबरोबर मागाशी पण सांगितलं की कार्यकर्त्यांमध्येच असं एक विचार अर्थसंकल्पाचा व्यक्त आणि झाला की अरे बाबा, उपमुख्यमंत्री अजितदादा गेले तर पदाचा आता हे पार्टीचं जोड काय तुम्ही होणार? लावता आहात. असं झालं होतं. त्याच्यामुळं हा निर्णय सुद्धा घ्यावा लागला. म्हणजे ही राजकीय अपरिहार्यता आहे की लगेच का शपथविधी घ्यावा, का लगेच सुनेत्रांना पुढे आणावं, कारण ज्या कुटुंबियांच्या तेगातनच ही पार्टी निर्माण झालेली आहे, तर त्याच पार्टीतल्या कुटुंबातल्या व्यक्तीने पुढे यावं. आता समोर संपली कार्यकर्त्यांची, सर्व आता ताकदीनं तर पुढे यायला लागले. अहो हे की मग नाही, डिक्लेअर आता केलंच होतं ना पार्टीला भुजबळांनी. पार्टीला सांभाळणार आदल्या दिवशी सुनेत्राताई भुजबळांनी पुढे प्रेस आलेल्या कॉन्फरन्स आहेत. घेऊन डिक्लेअर केलं होतं. त्याच्यामुळं आता आपण फक्त चांगलं प्रश्न पुढे हा आहे जायला की लागलो. तिसराच दिवस का त्यामुळं गाठावा? ही अस्थिरता 10 सुटलेली आहे. दिवसानंतर का करू आणि शकले नाहीत 16? सुनेत्राताईंच्या मुळे आज कार्यकर्त्यांमध्ये एक दादा गेलेल्याचं दुःख पण आहे, परंतु सुनेत्राताई पुढे आल्यामुळं आता आपल्याला नेता भेटलाय याचं सुद्धा आता एक वेगळा आनंद आहे. कारण नाहीतर पार्टी संपली असती. कारण मला कल्पना आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असंच वाटतं की बाबा अजितदादा या पार्टीचा बेस आहे, अजितदादा लीडर आहेत, अजितदादा आमचे विकास पुरुष, दादा महाराष्ट्र धोरण ते करतात, आणि मग आता काय माझं होईल, तेव्हा मग सुनेत्राताई पुढे आल्यात. आणि आता आमच्या मनामधला संभ्रम कमी झालेला आहे, संपलेला आहे की राष्ट्रवादी पार्टी एकोप्याने आता पुढे काम करणार आहे. पार्टीचे आता जे आमदार आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमदार कसे होतील, खासदार कसे जास्त होतील, महाराष्ट्राचा विकास कसा होईल, हे आता आमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे आपण खोटी भावना किंवा खोटं काहीतरी असं वाटतं की असंच का तसंच का 10 दिवसानंतर काय शपथविधी झाला नाही, अहो याला काय अर्थ नसतो. राष्ट्रवादी भावनेला काँग्रेस किंमत पक्षाचे शून्य. मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी दुसऱ्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते डिक्लेअर केलेलं होतं. त्यामुळे तुमच्या पक्षातल्या, पार्टीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नव्हता. तो संभ्रम दुसऱ्या दिवशीच निवडलेला होता, क्लिअर केलेला होता. नाही, असं नाही. असताना जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरती पांघरून घालत असाल तर हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ताई पार्टीचे सुनेत्रा आज वहिनी राज्यामध्ये पवार आमदार आहेत, खासदार या आहेत, उपमुख्यमंत्री सत्तेमध्ये होणार पार्टी आहेत. त्याची काळजी याच्याबद्दल तुम्हाला नसावी असं कुणाच्याच मला मनात वाटतं. दुःख नाहीये. आपण मात्र तुम्ही जर आपण- त्यांना डिक्लेअरच आपण केलं आपल्या होतं पार्टीची तर काळजी नक्की करावी दुःखाच्या असं मला प्रसंगी, वाटतं. ऐका ना, दुःखाच्या आम्हाला प्रसंगी माहिती आहे आपण आमचं दुःख काय आहे, आनंद सोहळे परंतु करत नाहीत. दुःखाचं भांडवल हे आपण तुम्ही सोहळे करू नका. करत नाही. आम्हाला हा सोहळा विकासाचं राजकारण 10 करायचंय, दिवसानंतर आम्हाला केला असताना महाराष्ट्राला पुढे न्यायचंय. निश्चित आम्ही जनता तुमच्या भावनेवर मागे नाही, उभी तर राहिली विकासावर असती पुढे जाणार आणि आहोत. जनतेला सुद्धा कौतुक वाटलं असतं. नक्कीच नक्कीच. खरंच या सगळ्यामध्ये खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे, पण एक प्रश्न जो सातत्यानं विचारला जातोय, अनेक सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री सुद्धा या सगळ्यावरती बोलताना पाहायला मिळतात. सोशल मीडियातून सर्वसामान्य लोक सुद्धा या सगळ्यावरती बोलायला मिळतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता जो काही उपस्थित केला जातोय, तो प्रश्न असा आहे की खुर्ची मोठी की माणूस मोठा? तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, बघा, मी 2 गोष्टी, भावना जर असेल तर माणूसच मोठा, आणि खुर्ची जर तुम्हाला असेल तर राजकारणाचा भाग आहे. तुम्हाला भावना तिथं ठेवून चालत नाही. तुम्हाला नियमानुसारच पुढे जावं लागतं. आणि आत्ता जी शपथविधी होतोय तो नियमानुसार होतोय. त्यात काय म्हणजे भावना आणि थोडक्यात काय असेल ते खुर्ची करा. मोठी, थोडक्यात असं खुर्ची वाटतं. मोठी ताई नाही, काय? आम्हाला विकासाचं राजकारण करायचंय. त्यासाठी ती आमची समोरची असलेली अपरिहार्यता आहे, आणि त्यामुळे आजचं शपथविधी होतं. त्यामुळे तुम्ही असं म्हणूच नका की खुर्ची मोठी का माणूस मोठा आहे. माणूस मोठा असतो, परंतु तो गेल्यानंतर त्याचे काय नियम आहेत त्यानुसार पुढे जावंच लागतं. ताई काय वाटतंय? माझ्यासाठी माणूस महत्वाचा, कारण आम्हाला भावना आहेत, आमच्यात भावना शिल्लक आहेत. माणूस महत्वाचा यासाठी कारण तो माणूस असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावरती ती खुर्ची मिळवू शकतो, स्वतःच्या कर्तृत्वावरती त्या खुर्चीची उंची वाढवू शकतो. जर माणूसच नसेल तर त्या खुर्चीला किंमत काय? त्या खुर्चीची उंची तुम्ही वाढवणार कशी? जर तुम्हाला माणसालाच किंमत द्यायची नाहीये, माणसाबद्दल तुमच्याकडे संवेदना नाहीयेत, तर तुम्ही कोणतं राजकारण करणार आहात?
कशाचं राजकारण नेमकं करणार आहात? तर माझ्यासाठी पहिला माणूस महत्वाचा आणि त्याच्यानंतर खुर्ची. नक्कीच या सगळ्यामध्ये आता आपण बघतोय की गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची वर्णी लागलेली आहे त्यांच्या नावावरती, अर्थात निर्विवादपणे शिक्कामोर्तब झालंय. या सगळ्याच्या नंतर पुढच्या काही तासांमध्येच त्यांचा शपथविधी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. हा खरंच खूप अभिमानाची बाब आहे, प्रत्येकासाठीच आहे. आणि अर्थात विशेष म्हणजे ज्या पवारांनी राजकारणामध्ये 50% आरक्षण महिलांसाठी लागू केलं होतं, त्याच पवार कुटुंबातील सून, त्याच पवार कुटुंबातील महिला या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री होतीये. ही अर्थात चांगली बाब आहे. मात्र या सगळ्याला घाई झाली की नाही झाली, या सगळ्यावरती जी काही मतमतांतरं आहेत, दोन्ही बाजू समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. योग्य काय, अयोग्य काय या सगळ्यामध्ये न जाता जे काही आता घडतंय ते आपल्याला ऍक्सेप्ट तर नक्कीच करावं लागणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं कार्यभार सगळा सांभाळतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नमस्कार.